अगदी टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची ते तुम्हाला माहिती का? चला मी तुम्हाला सांगते. अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होते. मुलांना आहे ना पालेभाज्या खायचा खूप कंटाळा येतो. पण आपल्या शरीरासाठी पालेभाज्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांना खाऊ घालू शकतो. तर नमस्कार मंडळी, मी कविता स्वागत करते आजच्या छोट्याशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तर चला, इथे ना मी पालकाची एक जुडी आणली होती. स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने आहे ना भाजी घेऊन टाकायची. जास्त मोठ्या मोठ्या पानांची घ्यायची नाही, छोटे छोटे पानं घ्यायचे. म्हणजे चवीला पण छान असतात आणि ती थोडेसे गावरान पद्धतीचे पण असतात. मार्केटमध्ये खरंच खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या येतात. एवढे मोठे मोठे पालकाची पानं वगैरे असतात, पण असे छोटे छोटे पानं असेल तर ती भाजी थोडीशी चविष्ट लागते खाण्यासाठी. त्यामुळे भाजी बघताना पण थोडीशी व्यवस्थितच घ्यायची, म्हणजे त्याच्यामधले पोषक घटक आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे. तर चला, इथं मी पालकाची जुडी ना घेतली, स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली. आता इथं आहे ना अशी मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेते, कारण की आपल्याला हे मिक्सर जारमध्ये ना बारीक करायचे आहे. इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. आता ही भाजी जी आहे ती मी इथं कट करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेली आहे. त्यासाठी पुढं काय काय साहित्य लागतं ते पण बघूया. पालकची भाजी इथं कट करून झालेली आहे. आता बघा साहित्य काय काय लागतं. कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि खूप सगळा लसूण घेतला आहे आणि थोडासा अद्रकचा तुकडा पण घेतलेला आहे. आता हे थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. मिरची अशी अर्ध्या भागांमध्ये कट करून टाकते, म्हणजे बारीक व्हायला मदत होईल. थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. याने ना सगळा फ्लेवर वगैरे छान येतो आणि अद्रक लसूण हे तर खूप महत्त्वाचं आहे. जिरे पण, त्याने ना टेस्ट पण छान लागते. तर एवढं सगळं घेतलेलं आहे आणि हे आपण ना मिक्सरमध्ये ना थोडंसं पाणी घालून ना बारीक करणार आहे. तर मिक्सरचं आहे ना, मिक्सरमध्ये ना बारीक करायचं. छान असं कमी जास्त करून असं बारीक करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं मी गव्हाचं पीठ ना 3 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. एवढं असं पुरेसं आहे. तुम्हाला जर थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर ओवा घेतलेला आहे. खूप सगळा ओवा घेतला आहे आणि तो ओवा आहे ना हातावरती असा कुस्करून टाकायचा, म्हणजे त्याच्यातला जो फ्लेवर असतो तो त्याच्यामध्ये पिठामध्ये उतरतो. त्यामुळे थोडंसं असं हातावर कुस्करून टाकायचं. त्याच्यानंतर आहे ना थोडेसे ना तीळ टाकून घ्यायचे. इथं तीळ पण मी इथं टाकून घेतलेले आहे. चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडीशी अशी हळदी टाकून घेणार आहे, अर्धा चमचा पुरेशी आहे. त्याच्यानंतर इथं टाकणार आहे साजूक तूप. तर 2 चमचे मी इथं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपली पुरी छान होते. त्याच्यानंतर पीठ चांगलं व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचे. मसाले वगैरे टाकलेले आहे ना ते छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला जी पालकाची प्युरी आपण काढलेली आहे ना ती टाकून आहे ना मग नंतर आपण पीठ मळून घेणार आहे. आणि हे पीठ मळताना ना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे. जी पालकची प्युरी आहे ना त्या प्युरीमध्येच आपण पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर बघा इथे ना मी 1 वाटी टाकून घेतले. आपल्याला जसं लागेल तसं टाकून घेऊ शकता, कारण की कमी जास्त प्युरी होऊ शकते. त्यामुळं जर लागलंच थोडंसं पाणी तर तुम्ही वापरू पण शकता. तर छान असं बघा तेवढाच प्युरीमध्ये ना छान असं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. छान असं पीठ मळलं आहे. त्याच्यानंतर तीळ वगैरे बघा किती सुंदर त्याच्यामध्ये चमकतं आहे. तर हे पीठ ना आपण 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवूया, म्हणजे आपली पुरी छान अशी फुलते. झाकून ठेवून देऊ. 10-15 मिनटं ठेवून दिलं होतं पीठ. त्याच्यानंतर परत घेतलं, छान असं हाताच्या साहाय्याने मळून घेतलं. आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. असं हाताच्या साहाय्याने थोडंसं गोल करून घ्यायचे आणि छोटे छोटे असे जसं पुरीच्या छोट्या छोट्या पुऱ्यांच्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता. नाहीतर एक आपण चपाती बनवतो तशी चपाती बनवून, तुमच्याकडं काही वाटी वगैरे असेल त्याच्याने कट करून पण असं गोलगोल तुम्ही पुऱ्या बनवू शकता. तर असं थोडंसं तेल लावायचं आणि अशी पुरी लाटून घ्यायची आहे. मीडियम मध्यम आकाराच्या साईजची पुरी लाटून घ्यायची. जास्त बारीक पण नको आणि जास्त जाड पण नको, मीडियममध्ये लाटून घ्यायची. असं दोन्ही साईडने बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि तीळ वगैरे दिसतं आहे. खूप छान आहे, पौष्टिकसुद्धा आहे. आता अशा मी ना 4-5 अशा पुऱ्या इथं लाटून घेत आहे.
छान अशा सगळ्या पुऱ्या इथं मी लाटून घेत आहे. मस्त बटाट्याची भाजी वगैरे असं काहीतरी बनवायचं आणि नुसत्या जरी खाल्ल्या ना तरी ह्या पुऱ्या खूप टेस्टी लागतात. त्यामुळे तुम्ही ह्या नक्की ट्राय करून बघा. कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की नाही थोडंसं चेक करून बघितलं. तेल चांगलं मध्यम असं गरम झालं होतं, जास्त कडकडीत पण गरम नको. थोडंसं पीठ टाकून बघायचं. पीठ वरती आलं की समजायचं आपलं तेल गरम झाले. मग लगेच मी इथं पुरी टाकून घेतलेली आहे आणि अजिबात त्याला हलवायचं नाही पुरीला टच नाही करायचं. जोपर्यंत पुरी जी आहे ती वरती अशी फुलून येत नाही तोपर्यंत. ॲटोमॅटिक ती फुलून आली की मग आपण त्याला असं ना झाऱ्याच्या साहाय्याने असं पलटी करायचं. आपण अगोदरच पुरीनं हलवतो त्याला नाही का दाबतो, त्यामुळे ना पुरी फुगत नाही किंवा मग जास्तच फाटते वगैरे. तर आहे ना पुरी जोपर्यंत अशी फुगून येत नाही तोपर्यंत झाऱ्या लावायचं नाही, पलटी करायची नाही. ती ॲटोमॅटिक फुगून येते, मग तोपर्यंत छान फुलते पण. तर अशा पद्धतीने मस्त अशी टम्म अशी पुरी फुगलेली आहे. इथं मी सोडा वगैरे काहीही वापरले नाही आहे, तरी पण व्यवस्थित अशी पुरी छान कलर वगैरे पण छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मुलांना आवडणार नक्कीच. तर टिफिनसाठी असेल किंवा घरगुतीसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच पद्धतीने आता मी 4-5 पुऱ्या ज्या बनवून घेतलेल्या आहे त्या तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम जास्त असली की बघा याच्यावरती कशी अशी फोड आल्यासारखं होतं. त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा, जेणेकरून पुरी पण छान तळल्या जाईल आणि छान एकदम टम्म फुगल्या जाईल. पुरी फुगलेलीच छान वाटते. त्यामुळे बघा तुम्हाला इथं मी एक दाखवते. पूर्ण अशी पुरी फुगलेली आहे आणि मस्त क्रिस्पी पण झालेली आहे. तर रेसिपी नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी